प्रभाग क्रमांक 12 मधील सौभाग्य सदन मंगल कार्यालय परिसरात अज्ञात विघ्नसंतोषी लोकांनी दारूच्या बाटल्या तसेच सोड्याच्या बाटल्या फोडून काचेचा ढीग केल्याचे आढळून आले आहे। याबाबत परिसरातील माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे आक्रमक झालेत। या परिसरात राहणाऱ्या कुटुंबांना या विघ्नसंतोषी लोकांपासून गेल्या काही दिवसांपासून त्रास होत असून रात्री बेरात्री दारूच्या बाटल्या आणून मोठ्याने आरडाओरडा करतात। त्यांच्या या त्रासाला कंटाळून येथील नागरिकांनी माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना आज येथील परिस्थिती दाखवली। यावर बाळासाहेब बोराटे हे चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढलेत। तसेच या भागातील महानगरपालिकेचे असलेले मंगल कार्यालय हे अत्यंत दुरावस्थेत असून येथे काही स्थानिक आपली जनावरे बांधतायत। त्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरले असून यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे अनेक आजार बळावू शकतात। म्हणजे तुम्ही साफसफाईकडे लक्ष दिले, काय प्रमुख मागणी? साफसफाईकडे रोजच लक्ष असतं। आज या ठिकाणी काही विघ्नसंतोषी लोकांनी देशी दारूच्या फुटलेल्या बॉटल, त्यांची सोड्याच्या बॉटल असे मोठ्या प्रमाणात 2-4 ढीग आणून टाकले होते। काही आमच्या प्रभागात पण विघ्नसंतोषी लोक आहेत, त्यांनी टाकल्या होत्या आणि त्याच्यामुळे सौभाग्य सदनच्या जवळची ज्या परिसरात राहणारे लोक आहेत त्यांना इतका त्रास होत होता आणि जे आपले झाडू कामगार महानगरपालिकेचे त्यांच्याही हाताला 2-3 काचा लागलेल्या आहेत। त्याच्यामुळं मी स्वतः पाहणी केली आणि पाहिलं तर निदर्शनास आलं की काही मार्केट यार्डमधनं घाण आणून इथं टाकतात। त्यांचा बंदोबस्त केला आम्ही। आता त्याच्यावर एक केअरटेकरला सांगितलं की त्याच्यावर गुन्हा दाखल करा पोलीस स्टेशनमध्ये, की हा मार्केट यार्डमधला कचरा इथं आणून टाकतोय, त्याच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितलं। त्याचा गाडी नंबर, ड्रायव्हरचं सगळं आधार कार्ड, मोबाईल नंबर सगळं घेतलेलं आहे आम्ही, त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे। त्याचप्रमाणे आम्ही वेळोवेळी सौभाग्य सदनच्या बाबतीत मागणी केलेली आहे आयुक्तांकडं, किंवा एकतर इथं पार्किंग द्या, काहीतरी त्याचा निर्णय घ्या, एक तर कार्यालय चालू करा। इथं राहणाऱ्या लोकांना एवढा त्रास होतोय की लोकांना त्याचं गांभीर्य, लोकांना महापालिकेला त्याचं गांभीर्य राहिलेलं नाही। आम्ही वेळोवेळी तक्रार केली की इथं काही करा, तुम्ही पार्किंग करा, तुम्ही निर्णय घ्या। आणि स्वतः पूर्वी राहुल कुमार द्विवेदी कलेक्टर असताना स्वतः पाहणी करून या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायचं त्यांचं ठरवलं होतं, पण ते पुन्हा बारगळलेलं आहे। तर आमचं म्हणणं आहे काय, तुमच्याकडून काही होणार नाही महानगरपालिकेकडनं, म्हणून आम्हाला फक्त पार्किंग करून दिली तर या भागातील लोकांची सोय होणार आहे।